नमस्कार. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना दीप अमावस्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचे पण जीवन दिव्याप्रमाणे प्रकाशमय हो हीच प्रार्थना. तर आज दीप अमावस्या आहे म्हणून सकाळी उठल्या उठल्या सगळं घर स्वच्छ केलं. त्यानंतर दरवाजे उंबरठा पुसला आणि उंबरठ्याची पूजा करून घेतली. उंबरठ्याची पूजा म्हणजे घरात येणाऱ्या सौभाग्याच्या आणि लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक असतं. उंबरठा म्हणजे फक्त घराचं लाकूड नाही, उंबरठ्याला लक्ष्मी स्थान मानलं जातं. असं म्हणतात की उंबरठा स्वच्छ ठेवला, तिथे रांगोळी काढली, हळद कुंकू वाहिलं आणि दिवा लावला तर घरात शुभ ऊर्जा आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अमावस्याला तर उंबरठ्याची पूजा केलीच पाहिजे. इतर सणाला सुद्धा केली पाहिजे. स्वच्छ राखणं, धूळ काढणं यानेच आपलं मन सुद्धा प्रसन्न राहतं. म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगतं, म्हणून अंगण स्वच्छ ठेवलं पाहिजे. घर उंबरठा स्वच्छ असला की तिथे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे दीप अमावस्येला उंबरठा पूजन महत्त्वाचं असतं. तर असो. तर आता उंबरठ्याची पूजा करून सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. दरवाजावरती स्वास्तिक काढलं. हे सुंदरतेचं प्रतीक आहे. घरात शुभ ऊर्जा, समृद्धी नांदते. त्यानंतर देवाला आंघोळ घालून देवपूजा करून झाली आणि नंतर दीपपूजन करून घेतलं. दीप अमावस्याला दिव्याची पूजा करण्यामागचे सुंदर भावना आहेत. दिवा म्हणजे ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते. अंधार दूर करून प्रकाशात नेणारा दिवा जणू आपल्याला सांगतो की चांगल्या विचाराचा मार्ग उजळत राहू. म्हणूनच दिव्याची पूजा केली जाते. म्हणूनच या दिवशी दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करतात. कारण वर्षभर त्यांनी आपल्या घराला प्रकाश दिलेला असतो. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस म्हणू शकतो. दिवा लावून अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय व्हावा अशी प्रार्थना करतात. तर अशा प्रकारे मी दीपपूजन करून घेतले. दीप ज्योतिः परब्रह्म, दीप ज्योतिर्जनार्दन, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योतिर्नमोस्तुते.
कल्याणम् आरोग्यधनसम्पदाम् शत्रुबुद्धिविनाशाय ज्योति नमस्तुते जनार्दनम् दीपो हरतु मे पापम् सद्या दीप नमस्तुते।